आईचा बड्डे करण्यासाठी ही 3 मुले दुकानात गेली, पण पैसे कमी असल्यामुळे दुकानदाराने केले असे. मित्रांनो, आपल्या पेजवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आयुष्यात कधीकधी असे क्षण येतात की ते आपल्याला पैशाचं खरं मोल काय असतं, श्रीमंती म्हणजे नेमकं काय असतं आणि आनंद कुठून मिळतो याचा खोलवर विचार करायला भाग पाडतात. असाच एक प्रसंग मला दादासाहेब आचार्यांनी सांगितला आणि तो ऐकून माझ्या मनाला अक्षरशः स्पर्शून गेला. दादासाहेब आचार्य म्हणजे आमच्या भागातील भल्या मोठ्या जनरल स्टोअर्सचे मालक. व्यवहारात काटेकोर, बोलण्यात थेट आणि मनाने मात्र अतिशय मोकळे. माझ्याशी त्यांची चांगलीच ओळख झाली होती. एके दिवशी मी त्यांच्या दुकानात गेले तर ते नेहमीप्रमाणे हिशोबाच्या वहीत डोकं घालून बसले होते. मला पाहताच त्यांनी वही बाजूला ठेवली, चेहऱ्यावर हलकसं हसू आणलं आणि म्हणाले, "अरे वा वहिनी, बरं झालं तुम्हीच आलात. मी तर तुमचीच वाट पाहत होतो. आज एक भन्नाट किस्सा घडला आहे, तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवत नाही." त्यांच्या आवाजात उत्सुकता होती, डोळ्यात चमक होती. मीही कुतूहलाने त्यांच्याकडे पाहिलं. ते खुर्चीवर नीट बसले आणि बोलायला सुरुवात केली. "आज सकाळी दुकानात 3 मुलं आली होती," दादासाहेब म्हणाले. 2 मुलगे आणि 1 मुलगी. वय फार मोठं नसेल, पण त्यांच्या डोळ्यात विलक्षण चमक होती. दुकानात शिरताच त्यांनी आजूबाजूला नजर फिरवायला सुरुवात केली. कधी एकमेकांकडे पाहत, कधी वस्तूंकडे बोट दाखवत, तर कधी हसत खिदळत आपापसात काहीतरी चर्चा करत होते. दुकानात असंख्य वस्तू होत्या. रोजच्या वापराच्या किराणा सामानापासून ते शोभेच्या वस्तूंपर्यंत सगळं काही होतं. ती तिन्ही मुलं प्रत्येक वस्तू बारकाईने पाहत होती. ही घ्यायची का? नाही, ती जास्त चांगली आहे. आईला हे आवडेल, पण ते खूप मोठं आहे. अशा कुजबुजीतल्या चर्चा सुरू होत्या. नोकरांनी त्यांना एकामागोमाग एक वस्तू दाखवल्या, पण त्यांचं काही एकमत नव्हतं होत. दादासाहेब दूर उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांना आधी वाटलं ही मुलं वेळ वाया घालवतायत की काय, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून त्यांनी हस्तक्षेप केला नाही. जवळजवळ अर्धा तास झाला तरी शोध काही संपेना. नोकर मात्र चांगलाच वैतागला होता. प्रत्येक वेळी नवी वस्तू काढायची, पुन्हा ठेवायची, पुन्हा दुसरी दाखवायची. तेवढ्यात अचानक तिघांच्याही नजरा एकाच ठिकाणी स्थिरावल्या. दुकानाच्या एका कोपऱ्यात ठेवलेली वीणा धारण केलेली सरस्वती मातेची सुंदर, आकर्षक मूर्ती त्यांच्या नजरेत भरली. त्या मूर्तीवर नजर पडताच तिघांच्याही चेहऱ्यावर एकाच वेळी आनंद खुलला. जणू काही मनातला शोध संपला होता. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकाच वेळी मान हलवली. त्यांना ती मूर्ती खूपच आवडली होती. दादासाहेबांना ते दृश्य पाहून आश्चर्य वाटलं. इतका वेळ एकमत न होणारी ही तिन्ही मुलं आता मात्र एका वस्तूवर पूर्णपणे ठाम होती. नोकर मात्र चिडलेलाच होता. दादासाहेबांच्या इशाऱ्या मिळताच त्याने ती मूर्ती उचलली, काउंटरवर आणली आणि पॅक करायला सुरुवात केली. पॅक करताना त्याने सहज विचारलं, "यावर कोणाचं नाव टाकायचं?" तेव्हा ती तिन्ही मुलं आनंदाने म्हणाली, "आमच्या तिघांचं नाव लिहा." त्यांच्या आवाजात अभिमान होता, आनंद होता. त्या निरागस चेहऱ्यांवरचं हसू पाहून दादासाहेबांच्या ओठांवरही हसू उमटलं. तेवढ्यात अचानक एक मोठा आवाज झाला. काउंटरवरच्या काचेचा काहीतरी तडा गेला की काय असं दादासाहेबांना क्षणभर वाटलं. त्यांनी रागाने नोकराकडे पाहिलं, पण लगेचच त्यांचं लक्ष मुलांकडे गेलं. तिघांपैकी एका लहान मुलाच्या हातात कापडी पिशवी होती. त्याने ती पिशवी काउंटरवर उलटी केली आणि त्यातून नाणी बाहेर पडली. असंख्य नाण्यांचा एकत्र आवाज झाला होता. तोच तो आवाज. मुले क्षणभर गडबडली. आपली कृती चुकीची झाली की काय अशी भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मोठा भाऊ मात्र चाणाक्ष होता. प्रसंग ओळखून तो पटकन पुढे आला आणि थोडासा घाबरतच पण स्पष्ट शब्दांत म्हणाला, "हे पैसे आहेत." दादासाहेब थबकले. त्या मुलाच्या पुढच्या शब्दांनी मात्र त्यांना अक्षरशः हादरवून सोडलं. "आज आमच्या आईचा वाढदिवस आहे," तो मुलगा म्हणाला. "आम्हाला तिला सरप्राईज द्यायचा आहे. आम्हाला ही मूर्ती खूप आवडली. याच पैशांतून ती घ्यायची आहे. तुम्ही पैसे मोजून घ्या." दादासाहेब काही क्षण स्तब्ध झाले. त्यांच्या तोंडून शब्दच निघेना. इतक्या निरागसपणे, इतक्या प्रामाणिकपणे त्या मुलाने आपली इच्छा सांगितली होती. त्या नाण्यांकडे पाहिलं तर कुठे 5 रुपये, कुठे 2 रुपये, कुठे 1 रुपया. सगळी मिळून फार मोठी रक्कम नव्हती, पण त्या नाण्यांचं वजन त्या क्षणी सोन्यापेक्षा अधिक वाटत होतं. दादासाहेबांनी काहीही न बोलता ती सगळी नाणी हातात घेतली आणि गल्ल्यात टाकली. त्यांनी पैसे मोजलेच नाहीत. त्यांच्या मनात वेगळाच हिशोब सुरू होता. त्या दिवशी दुकानात चांगली कमाई झाली होती, पण त्या क्षणी त्यांना वाटत होतं की आजची खरी कमाई ही या नाण्यांपेक्षा वेगळीच आहे. त्या निरागस बाळांनी मला खरी श्रीमंती काय असते हे शिकवलं. हे सगळं ऐकून मी भारावून गेले. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. मी दादासाहेबांना विचारलं, "कोण होती ती मुलं?" ते हसले आणि म्हणाले, "माहिती नाही,
पण खूप हुशार आणि गुणी होती. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, आणि हो, ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर तुमचीच मुलं होती, प्रसाद, राजेश आणि मीनल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मुलांनी माझ्यासाठी असं काही केलं होतं याची मला कल्पनाच नव्हती. डोळ्यातून अश्रू ओंघळू लागले, पण ते आनंदाचे होते. आई म्हणून त्या क्षणी मला जे समाधान मिळालं ते शब्दांत मांडणं अशक्य आहे. मी दादासाहेबांना विचारलं, त्या मूर्तीचे पैसे किती झाले? ते लगेच म्हणाले, वहिनी, त्या निरागस मनाचं मोल पैशांत करूच नका. तुम्ही फार भाग्यवान आहात. तुमच्या पदरी अशी मुलं आहेत, हीच तुमची खरी संपत्ती आहे. त्या दिवशी मला कळलं, श्रीमंती म्हणजे बँकेत जमा झालेली रक्कम नाही, तर आपल्या मुलांच्या मनात रुजलेली मूल्ये आहेत. प्रेम, कृतज्ञता आणि आईसाठी काहीतरी करण्याची भावना. यापेक्षा मोठं धन या जगात दुसरं नाही.